जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सातडे आज आपलं स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनलवर, जिथे मी आज तुमच्यासाठी एक कंप्लीट डिटेल व्हिडिओ आणलेली आहे इंटिरियर मध्ये, जे आपलं असणार आहे मॉड्युलर किचनचं। तर रिमेनिंग फ्लॅट तर तसं माझा कंप्लीट झालेलाच आहे, बट खूप साऱ्या लोकांना डाऊट होता मॉड्युलर किचन मध्ये नक्की काय काय करत आहे, कसं करत आहोत आणि काय केलं पाहिजे। तर लास्ट मध्ये मी स्टार्टिंगला माझ्या व्हिडिओत सांगितलेलं की फुल्ली फर्निश्ड मध्ये मॉड्युलर किचन कसं असायला हवं, बट काय काय ठिकाणी खूप कॉम्पॅक्ट मध्ये साईज मध्ये बॉक्स बनवत आहेत, कोणी काय वेगळे डिझाईन बनवतात, बट जसं कस्टमरला हवं आहे त्याप्रमाणेच आपण इथे केलेलं आहे, फक्त थोडेसे चेंजेस बाकी आहेत। बट सेट जो आहे ॲक्च्युअल मध्ये मॉड्युलर किचनचा तो मी मला आज या व्हिडिओत दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपण आपल्या माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना कोणाला इंटिरियर करायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर व्हिडिओ चला पाहूया। तर आपण आता स्क्रीनवर पाहू शकता, हा आहे आपला पूर्ण मॉड्युलर किचन जो 7x8च्या साईजमध्ये आपण बनवलेला आहे, एल शेपमध्ये। सो वरती ही लॉफ्ट आहे, त्यानंतर मिडल कॅबिनेट आहे, वॉल कॅबिनेटमध्ये आपण बनवलेलं आहे। इथे वॉटर प्युरिफायरसाठी जागा आहे, त्यानंतर इथे आपल्याला हे ट्रॉलीज आणि बेस किचन जो आपण बनवलेला आहे। तर इथे हे पुलआउट टेबल जिथे आपल्याला 3 रॅक दिलेले आहेत, इथे तुम्ही आपले काचीचे बरणी किंवा प्लास्टिकचे बरणी या इथे तुम्ही इझिली ठेवू शकता। त्यानंतर आपल्या इथे गॅस सिलेंडरसाठी प्रोव्हिजन केलेली आहे, जिथे तुम्ही 2 सिलेंडर जे आहे इझिली स्टोअर करू शकता। हे आपला कॅबिनेट आहे, ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट इथे चमचा SS बास्केटमध्ये आपण बनवलेला आहे, जे रिमूवेबल आहे। हार्ड टू हँडल म्हणजे एकदम हेवी मेटल आहे हा बेसिकली, पण खूप जास्त भाकऱ्या खाल्ल्यानंतर आपण कसं उचलू शकतो ते हे पाहू शकता ताकद। इथेही सेम प्लेट आपण ठेवलेले आहेत, इथे अजून तुम्हाला काय ॲक्सेसरीज ठेवू शकता। त्यानंतर जे मोठे ताटं असतात परातीच्या साईजमध्ये, इथे इझिली ठेवता येईल आणि तेही वॉशेबल आहे, इझी टू क्लीन आहे। लास्ट आपला जो आहे आपला पॉईंट, जो आपला वॉश बेसिनचा खालचा भाग बेसिनच्या खालचा आहे, इथे आपण चिमणीसाठी प्रोव्हिजन करू शकता। आणि हे स्टोरेज आहे, इथेही तुम्ही बरणी किंवा काय तुमचे ॲक्सेसरीज आहेत वस्तू किचनमध्ये जे लागणारे ते तुम्हाला स्टोरेज करायला जागा दिलेली आहे, कारण किचन आपला खूप छोटा आहे। इथेही अगेन आहे, इथे हाईट कमी असली की बिकॉज आपला खाली गॅस असणार आहे स्टोवचं, तर ते वाफ आणि इव्हॉपरेशन किंवा त्याचा तडका जो असतो त्याच्यामुळे ते खराब नको व्हायला, म्हणून त्याची हाईट कमी आहे। पण आता वरती लॉफ्ट एरिया पाहू शकता, हा लॉफ्ट एरिया कसा युटिलाइज केलेला आहे। इथे आपल्याला पूर्ण वॉर्डरोब सारखा हा फील आहे। एक कलर कॉम्बिनेशन जो आहे कस्टमरला आवडलेला कलर त्यांना मी सजेस्ट केलेला, त्यांनाही हा कलर आवडला आणि हा हँडललेस आहे। सो इथे कॉर्नरला त्याला एक ग्रिप आहे हाता इझिली ॲक्सेस करायसाठी, आणि हे वुडन आहे। सो इथेही आपण पाहू शकता स्टोरेजचा स्पेस, म्हणजे किचनमध्ये कुठेही आता बोलतात ना की आपल्याकडे दुनियाची भांडी असू द्या तरी जागा आपल्याकडे पण दुनियाची आहे, ही आपण इथे केलेलं क्रिएटेड आहे स्पेस। तर सुंदरसा हा स्पेस नक्की आवडेल। हा जो फ्लॅट साईज असणार आहे ही तुम्ही सिडकोच्या बामणडोंगरीला म्हणा किंवा खारकोपरला म्हणा किंवा तळोज्याला म्हणा, हे सर्वीकडे ही साईज फिट होते। प्राइसिंगसाठी तुम्ही मला दिलेल्या नंबरवर कॉल करा। आयदर हा फ्लॅट जो आहे लवकरच कंप्लीट होऊन हँडओव्हर होणार आहे, सो जितक्या लवकर तुम्ही येऊ शकता साईटवर, ॲक्च्युअल हा बघून घ्या, नंतर आपण चेंजेस करू शकतो। आणि ह्यामध्येही स्लाईटली आता आपण मिरर लावणार आहोत, तर नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळी कंप्लीट होईल पूर्ण फ्लॅटचा, तर तितक्यात मी तुम्हाला तो व्हिडिओ शो करेल की इथे काय मी चेंजेस केलेले आहेत। तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।